लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राहुल कर्डिले यांच्या रूपाने तब्बल 6 वर्षांनंतर नाशिक महापालिकेला थेट IAS अधिकारी आयुक्तपदी लाभल्यामुळे नाशिककरांमध्ये आनंद असतानाच राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला अवघ्या काही तासातच ब्रेक लागलाय। राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली असून नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांची नाशिकच्या मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रशासकीय राजवटीतील अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आलेल्या डॉक्टर अशोक करंजकर यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेले होते। मात्र अवघ्या काही तासातच ही नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी मनीषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं आज दिलेले आहेत। राहुल कर्डिले हे मसुरी येथे ट्रेनिंगला असताना त्यांची बदली ही रद्द झालेली आहे। दरम्यान मनीषा खत्री यांच्या नियुक्तीसाठी मोठं लॉबिंग केलं जात होतं आणि अखेर त्यांची नियुक्ती झालेली आहे। मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत। मनीषा खत्री या मूळच्या हरियाणा राज्यातील सोनीपत येथील आहेत। त्या 2014 बॅचच्या IAS अधिकारी आहे। सध्या नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम पाहत होत्या। यापूर्वी त्यांनी नागपूर येथे अप्पर आयुक्त आदिवासी, अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाचोरा येथे उपविभागीय अधिकारी या पदावर काम केलंय। मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यासंदर्भात विशेष उपक्रम राबवलेले आहेत। त्या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी देखील राहिलेल्या आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।